गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। जिल्हास्तरीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचाराकरिता दाखल होतात। अकोला जिल्ह्यासह वाशिम, मालेगाव, खामगाव, बुलढाणा, वाडेगाव, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी अशा विविध भागातून रुग्ण येतात। मात्र इतक्या मोठ्या रुग्णालयात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। रुग्णालयातील साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट खासगी डीएम कंपनीला दिला असला तरी त्याच्या कर्मचाऱ्यांकडून सर्रास निष्काळजीपणा केला जात असल्याचं दिसून येत आहे। गेट परिसरात व वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचा कोणताही फायदा मिळत नाही। यापूर्वीही रुग्णालयातील घाणीबाबत स्थानिक माध्यमातून वारंवार प्रसार झाला, मात्र डीएम कंपनीचे ठेकेदार, सुपरवायझर तसेच रुग्णालयाचे शासकीय सुपरवायझर यांनी अद्याप कोणतीही दखल घेतली नाही। उलट विचारणा केल्यास तुम्हाला जे करायचं असेल ते करा असा बेफिकीर प्रतिसाद दिला जातो। सरकारी रुग्णालयातील या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत। जिल्हास्तरीय रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या आरोग्य सेवेत होत असलेला हा गैरकारभार नेमका कुणाच्या मर्जीने सुरू आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। जिल्हास्तरीय रुग्णालय अकोल्यातील घाणीचं साम्राज्य आणि डीएम कंपनीचा बोगस कारभार तातडीने थांबवून रुग्णांना दिलासा मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे।